नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण वालाचं बिरडं बनवतोय. वालाची डाळ खूप छान लागते हे बिरडं खायला, भाताबरोबर, चपातीबरोबर. आता हे वाल आहेत, सकाळी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि संध्याकाळी आपल्याला 2-3 पाण्याने धुवून हे चाळणीत काढून घ्यायचे आहेत. दुसऱ्या दिवशी छान अशाला मोड येतात बघा, झाकून ठेवायचं आणि मस्त मोड आले. इथे मी कोमट पाणी घेतले, त्यामध्ये आपण हे वाल टाकून घ्यायचे. वाल आपण कोमट पाण्यामध्ये टाकल्याने काय होतं, थोडंसं सोलायला पटापट सोलल्या जातात अशा पद्धतीने. तर इकडे बघा, ही सर्व डाळ आपण अशी काढून घेतली आणि डाळ काढल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायची, बाहेर नाही ठेवायची. चला आता आपण भाजी बनवूया. कढई ठेवून घेतलेली आहे, यामध्ये आपण 2 चमचे तेल ओतून घेऊया. तेल आता छान गरम झाले. मोहरी टाकायची फोडणीला. मोहरी चांगली तडतडले. आता यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. कांदा एक मोठा घेतला होता, त्याला बारीक चिरून घेतला आहे. कांदा आपण आता परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. तर कांदा बघा मस्त मऊ झालेला आहे. आता यामध्ये अद्रक लसणची, आलं आणि लसण आहे त्याची पेस्ट टाकते. त्याचबरोबर 2-3 पाकळ्या आपण लसणाच्या टाकूया. लसूण आहे ना आपल्याला फोडणीत टाकायचा होता, काही हरकत नाही, मी आत्ता टाकले. परत एकदा चांगलं आपण परतून घेऊया. आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया. आता वालाची डाळ म्हटली ना तर कढीपत्ता आवर्जून टाका, खूप छान चव येते. परत एकदा छान मिक्स करून घेतले. आता इथे मसाले, किचन किंग मसाला, मिरची पावडर, हळद आणि धना जिरा पावडर घेतले. परत एकदा आपण छान असं हे परतून घेऊ. आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे, तो पण टाकूया आपण. बारीक करून घ्यायचा, तुम्ही वाटून टाकलात तरी पण चालेल. छान मिक्स झालेला आहे. आता आपण जी डाळ काढली ही सर्व टाकून घेऊया. मैत्रिणींनो, पहिल्यांदाच तुम्ही ही माझी रेसिपी पाहत असाल, नवीन कुणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ना ती सुद्धा दाबा. त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. आता सर्व मसाले आणि डाळ आपण छान मिक्स करून घेऊया. यामध्ये मी खोबरं होतं त्याचं वाटण केलं आणि ते पण टाकलेलं आहे. सर्व वाटण आपण मिक्स करूया. फक्त खोबरं होतं, त्याच्यामध्ये मी दुसरं काहीही वाटलेलं नव्हतं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये मी आणखीन पाणी टाकले, कारण कसं म्हणजे डाळ ना शिजायला पाहिजे. आता यावर आपण झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिटाची वाफ काढूया. आता एक 5-6 मिनिटं झालेले आहेत आणि डाळ आपण बघू म्हणजे शिजले काय. तर डाळ ही छान शिजल्या गेलेली आहे. रस्सा ना आटल्या गेला आहे, त्यामुळे जे आहे तसंच ठेवलं मी, त्याच्यात काही पाणी टाकलेलं नाही आहे. वरनं मस्त कोथिंबीर टाकून घेतले. परत एकदा आपण मिक्स करून घेतलेला आहे. मस्त गरमागरम भाताबरोबर वालाचं बिरडं खूप भारी लागतं. भात, लोणचं आणि वालाचं बिरडं एकदम मस्त झालंय मैत्रिणींनो, खायला एक नंबर चविष्ट लागतं. नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर एक आवर्जून लाईक पण करा. चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.